मी प्रकाश डवले अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये गणेश घाटाची आज पाहणी केली। पाहणीनंतर असं लक्षात आलं की प्रशासनाने या ठिकाणी अत्यंत उत्तम व्यवस्था केलेली आहे, परंतु या व्यवस्था करण्याच्या नंतर आमची एक विनंती करत आहे आम्ही की गणेश मूर्तीचं विसर्जन झाल्यानंतर भाविक घरोघरी निघून जातात। ह्या मूर्त्या कुंडातून काढून नंतर बाजूला ठेवल्या जातात आणि नंतर जेव्हा विसर्जन प्रशासनाकडून केलं जाते तर मूर्तीचं विसर्जन शास्त्रोक्त पद्धतीने व्हावं। आरती होऊन त्या मूर्त्या जिथे चांगलं पाणी आहे तिथे विसर्जित कराव्या, कारण हिंदू धर्म हा मूर्तीपूजक आहे आणि मूर्तीची अवहेलना जर झाली तर आम्ही विसरू शकत नाही, आम्हाला मान्य नाही आहे। म्हणून आम्ही आज प्रशासनाला इशारा देत आहे की आपण मूर्तीची अवहेलना न करता विसर्जनानंतर मूर्ती व्यवस्थित चांगल्या जिथं जास्त पाणी आहे गांधीग्राम किंवा नदीच्या ठिकाणी तिथं विसर्जित करावा आणि मूर्तीची अवहेलना जी काही ठिकाणी मागच्या वर्षी झाली होती ती टाळावी आणि तसे निर्देश मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी आणि आयुक्तांनी द्यावे अशी विनंती करत आहे। नाहीतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्या पद्धतीने याला उत्तर देईल। धन्यवाद। जय महाराष्ट्र। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।